नमस्कार. आपण अर्थशास्त्र या विषयातील एका महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे मागणी, डिमांड. तुम्ही कधी विचार केला आहे का? बाजारात वस्तूंच्या किमती का बदलतात? यामागे मागणीचा मोठा हात असतो. समजा तुम्हाला आंबे खायची खूप इच्छा आहे. नुसती इच्छा म्हणजे मागणी नसते. अर्थशास्त्रात मागणीसाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, ती वस्तू विकत घेण्याची तुमची इच्छा, डिझायर. दुसरी, ती वस्तू घेण्यासाठी तुमच्याजवळ क्रयशक्ती, एबिलिटी टू पे, म्हणजे पैसे असले पाहिजेत. आणि तिसरी, ते पैसे खर्च करण्याची तयारी, विलिंगनेस टू स्पेंड असायला हवी. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावरच अर्थशास्त्रात मागणी तयार होते. आता आपण अर्थशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या नियमांपैकी एक पाहूया. मागणीचा नियम, द लॉ ऑफ डिमांड. हा नियम अगदी सोपा आहे. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा तिची मागणी कमी होते, आणि याउलट जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. म्हणजेच किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त, इनव्हर्स संबंध असतो. मागणीचा नियम आंब्यांच्या उदाहरणाने समजूया. जर बाजारात आंब्यांची किंमत 100 रुपये प्रति किलो असेल तर तुम्ही 2 किलो विकत घ्याल. पण जर किंमत वाढून 200 रुपये झाली तर तुम्ही लगेच खरेदी कमी करून फक्त अर्धा किलो घ्याल. किंमत वाढली, मागणी घटली. आता या किंमत आणि मागणीच्या संबंधाला आलेखावर ग्राफ कसं दाखवतात ते पाहूया. मागणी वक्र, डिमांड कर्व, नेहमी डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा असतो, कारण तो किंमत आणि मागणीतील हा व्यस्त संबंध दर्शवतो. किंमत जास्त, मागणी कमी. किंमत कमी, मागणी जास्त. तर मित्रांनो, मागणी म्हणजे नुसती इच्छा नाही, तर ती खरेदी करण्याची क्रयशक्ती आणि तयारी देखील आहे. आणि मागणीचा नियम सांगतो, किमती वाढल्या की मागणी कमी होते. या संकल्पना समजून घेतल्यास तुम्हाला बाजाराचं गणित नक्कीच कळेल. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.